अरे मनासारखा राजा होता, राजासारखी माणसं होती, धनासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. जोपर्यंत हायकोर्ट निर्णय देणार नाही तोपर्यंत त्याची तुम्हाला माहिती सांगू शकणार नाही. रायगड किल्ल्याच्या आपण अतिमहत्वाच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती बघायला भेटलेला आहे. त्या पाठीवरती असं लिहिलं गेलेलं आहे, अरे तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायांना विसरेल त्याला खरोखर वरती असे तो राहावं. म्हणून माझे एखादं नाव त्या बाजारपेठेच्या इमारती लिहू शकतो. 100 फूट रुंदी 40 फूट. डाव्या साईडला बाबा आणि उजव्या साईडला बाबी 44 दुकान आहेत. पाठीमागे मकान आगे दुकान 2 टाईपची बघू की सिंहाच्या जबड्यात हात घालून जो मोजी तो जात मर्द मारण्याची जाता तो फक्त एकच राजा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर मूर्ती पाहतो की ना आपण, इंदिरा गांधींच्या हस्ते 1974 ला बसवलेली आहे. मूर्ती सिंहासनात बसवून आणली होती. महाराजांच्या पायामध्ये बुटा असल्यामुळे कोणताही राजा सिंहासनावर बसताना बुटा घालून बसू शकतो. ही मूर्ती बाहेर बसवली गेली. तर ही मूर्ती आज सिंहासन बसवायला भेटली असते आपल्याला. आणि समोर आपण चित्र पाहतो की नाही, भिडे गुरुजींचे असते. आणि 13 वारसदार 2012 मध्ये चित्र बसवलेलं आहे. महाराजांच्या पायामध्ये गळ्यामध्ये आपल्याला हार बघायला भेटतो. 5 ठिकाणी हार दररोज येतो. जगदीश्वराचं मंदिर, समाधी, शिरकाई मातेचं मंदिर, सिंहासन आणि इथल्या होळीचा माळा होती. सांगलीवरून शिवप्रतिष्ठान भिडे गुरुजींची माणसाच्या घरावर दररोज येतात. दररोज 365 दिवस 26 ते 27 वर्ष झाली. दररोज गडावरती येऊन 6-7 वाजता महापूजा केली तर इथे आणि परतीचा माल रिटर्न जाते. हा मोकळा परिसर होळीचा माल. पेटलेल्या होळीतून जो कोणी बहत्तर नारळ काढेल त्या मावळ्यात 1.25 किलो सोन्याचं कडं, मानाचं गोडं, मानाचं पेट इथे बक्षीस दिलं जात असायचं. पेटलेल्या आगीतून कोणी काढला असेल, संभाजी महाराजांनी पेटलेल्या होळीतून आगीत बाहेर काढला होता. म्हणून या होळीच्या मध्ये मारण्याचा शेर म्हटला जातो की सिंहाच्या जबड्यात हात घालून जो मोजी तो जात मर्द मारण्याची जाता तो फक्त एकच राजा, फक्त संभाजी. संभाजी महाराजांचा इतिहास हा खूप मोठा विभाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराजांचा इतिहास हा भयंकर आहे. कारण की संभाजी राजासारखा महाराज हा जर इतिहासामध्ये 10 वर्ष जगले असेल महाराज तर महाराजांना नोकरीची गरज नसते. नोकरीची गरजच नसते. आपण फक्त जन्माला यायचं, दुसरी माणसं टोकात ठेवली असते आपल्या याच्यामध्ये. आपण फक्त जीवन आरामशीर करून गेलो असतो. समोर पाहतो बाजारपेठ, लांबी 800 फूट रुंदी 40 फूट. डाव्या साईडला बाबा आणि उजव्या साईडला बाबी 44 दुकान आहेत. पाठीमागे मकान आगे दुकान 2 टाईपची बाजारपेठ आहे. आज बाजारपेठ उंचावरती बघायला भेटते. उंचावरती काय दिलेलं आहे, कारण की त्या काळचे लोक कधी पायी बाजार करत नव्हते. घोड्यावरती बसून बाजार केला जायचा. मग त्याची हाईट पाहिली का घोड्याच्या आकाराची बाजारपेठ बघायला भेटते. बाजारपेठून जात असताना 7व्या इमारतीवरती एक नागाचं चित्र बघायला भेटेल. त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे नागाप्पा शेट्टीचा एक व्यापारी रायगड किल्ल्यावरती हा व्यापार करण्यासाठी गडावरती आला होता. त्याला महाराजांना म्हणाला की राजा रायगड किल्ला बांधलात की नाही, त्यांचं नाव तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराशी दिलं, त्यांची ओळख म्हणून राहिली की नाही गडावरती. मग आता मी गडावरती आलेलो आहे, माझी ओळख म्हणून म्हणा मी तर इथून निघून गेलो, मी आहे कर्नाटकचा. आता इथून मी निघून गेलो कर्नाटकला तर मला कोणी तो ओळखील काय, नाही ओळखू शकत. पण माझं गडावरती असे तो राहावं म्हणून माझे एखादं नाव त्या बाजारपेठेच्या इमारती लिहू शकतो काय. आता मी व्यापार ठिकाणी माझं नाव लिहिलं पाहिजे. राज्यामध्ये माझ्याकडे 1-2 गड किल्ले नाही का, 365 गड किल्ले आहेत, नाव लिहू शकत नाहीस. तुझं तू स्वतःच एक नागाचं चित्र काढ आणि तुला 7वं दुकान ठेवून तुझी ओळख म्हणून ठेवून जाईल. माझं ते नागा चित्र बघायला भेटेल, नागाप्पा शेट्टीचं चित्र बघायला भेटेल. तर हा राजमार्गाने आपण जगदीश्वराच्या मंदिरात चाललेलो आहोत. हे समोरचे काही चौथरे बघायला भेटत. हे चौथरे इथल्या मावळ्यांची राहण्याची जागा आहे. आता आपण मंदिराला जाऊया, मंदिराची माहिती घेऊया पूर्णपणे. आपण अतिमहत्वाच्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. ज्या जगदीश्वराच्या साक्षीने राजे या मंदिरामध्ये दर्शनासाठी यायचे. जगदीश्वराचं राजे शंकराचे भक्त होते म्हणून सायंकाळी सकाळी राजे या मंदिरामध्ये डेली राजे दर्शनी यायचे. ज्या मंदिरामध्ये प्रवेश केला ही मंदिराची मागील बाजू आहे. कारण की आजही आपण मंदिरात प्रवेश केला ही मागील बाजू आहे. पण राजे कधी मागील बाजून प्रवेश करत नव्हते. रायगडाच्या जगदीश्वराला पूर्णपणे वेढा देऊन रायगडाच्या पूर्वेस साईटून राजे मंदिरामध्ये दर्शन करायचे. ही रायगडाची पूर्व दिशा आहे. आपण आलो ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे. पुढची बाजू का बंद केलेली आहे, कारण की रायगड किल्ल्यावरती असणारा एक वाघ्या कुत्र्याचा वादंग चालू आहे, त्याच्यामुळे ती समोरची बाजू बंद केलेली आहे. काही जाणकाराची मध्ये वाघ्या कुत्रा होता, काही जाणकाराची मध्ये वाघ्या कुत्राच नव्हता. त्याच्या संदर्भामध्ये खूप मोठं वादंग चालू आहे. त्याची माहिती तुम्हाला राईट सांगू शकणार नाही आहे. जोपर्यंत हायकोर्टाने निर्णय गेलेला आहे, जोपर्यंत हायकोर्ट निर्णय देणार नाही तोपर्यंत त्याची तुम्हाला माहिती सांगू शकणार नाही. ही रायगडाच्या समोरची बाजू मंदिराची आतली शिवलिंग आहे. मंदिराचा आकार बघा, तुम्ही मस्जिद सारखा बघायला भेटेल. असं का बांधलं गेलेलं आहे, रायगडाला सह्याद्रीने घेरलेलं आहे.
तर एखाद्या पर्वत रांगेवरून जर एखाद्या मुस्लिमांनी पाहिलं, त्याला काय वाटलं पाहिजे, मंदिर दिसलं, मस्जिद दिसलं पाहिजे, त्याला मस्जिद दिसलं पाहिजे. म्हणून आपल्याला आकार मस्जिद सारखा बघायला भेटतो. मंदिरला आकडाचं जळून गेलं असतं, दगडाचं मंदिर आहे. दरवाजे छोटेसे बांधले का, कारण की मुस्लिम सदर आतमध्ये शिरलं नाही पाहिजे. आणि शिरताना हे मरण्याचं दैवत आहे, शंकराला खाली नतमस्तक होऊन मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे. म्हणून मंदिराचे दरवाजे छोटेसे बांधले. आणि हे मराठ्यांचं दैवत आहे, ह्याच्यापासून मारण्याला ताकद भेटली, त्या दैवताला खाली वाकून द्यायला पाहिजे. म्हणून त्या मंदिराचे दरवाजे छोटेसे बांधले. आतमध्ये शिवलिंग आहे, शंकराचार्याचे भक्त होते. या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर एक नगरखाना आहे. त्या नगरखान्यावर रायगड किल्ला बांधला की नाही, त्या अर्किटेक्टचं नाव दिलेलं आहे. 400 वर्षापूर्वीच्या मॉडेलिंगमध्ये त्याने हा स्वर्ग बांधून दिला. त्या अर्किटेक्ट हिरो इंदुरकरांच्या एका नावाची पाटी या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती बघायला भेटलेला आहे. त्या पाठीवरती असं लिहिलं गेलेलं आहे, सेवेचे थाई तत्पर हिरोची इंदुरकर. रायगड किल्ला बांधण्यासाठी स्वतःचा गरजा विकला, स्वतःचा वाडा विकला, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि स्वराज्याची राजधानी बनवली. तेव्हा महाराजांनी विचारलं, तुम्ही रायगड किल्ला बांधला, तुम्हाला काय पाहिजे लक्षात मागून घ्या. तेव्हा हिरोची म्हणतात, राजा रायगड किल्ला बांधला, एका दगडामध्ये एक दगड लावायचं ठेवलंय. राजा तुमची अनुमती असेल, अहो राजा आपली अनुमती असेल तर त्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती माझं एक दगड बसवायचंय आणि त्या दगडामध्ये माझं नाव लिवायचंय. बस राजा माझं बक्षीपत्र मला लिहून गेलं. हिरोजी म्हणतात, तुम्ही रायगडाची बांधकामं गेली, तुम्ही रायगडाचे इंजिनियर आहात, मग तुम्ही त्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती का तुम्ही छोटीशी नावाची पाणी मागताय? तुम्ही काय करा, तुम्ही रायगडाचे इंजिनियर आहात, तुमचं नाव कुठे पाहिजे, महादरवाजेवर पाहिजे, तुमचं नाव कुठे नगरखान्यावरती पाहिजे. मग ते मंदिराच्या पहिल्या पायरीवरती कशा नाव मागताय? नाही, तुमचं देव ते मंदिर आहे, आमच्या देव तुम्ही आहात. ते तुमचा ज्यावेळेस तुमचा राजमार्गाने जी पावलं पडतील, ज्या सूर्योदयाच्या साक्षीने तुमचं उजवं पाऊल पडेल ना, ते उजव्या पावलाची धूळ पाहिजे त्या मंदिरामध्ये आहे. सेवेचे थाई तत्पर आनंदात चहाश्रवाले कटकोडी मोठी मारली. वा हिरो जेव्हा तुमच्यासारखी पोरं त्या हिंदवी स्वराज्याला भेटली, हिंदवी स्वराज्याला. अरे मनासारखा राजा होता, राजासारखी माणसं होती, धनासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. हिंदवी स्वराज्य. साईडला छत्रपती शिवाजी महाराज समाधी आहे. समाधीच्या शोधाला महात्मा ज्योतिबा फुले. साईडला एक वाघ्य पद्धतीचं वादन करत आहे. वाघ्यामध्ये तुम्हाला माहिती काय सांगणार नाही प्रमाणे, कारण की त्याचा हायकोर्टामध्ये निर्णय गेलेला आहे. जेव्हा निर्णय येईल तेव्हा असं तर सांगू, नसं तर नाही सांगू शकत. मंदिरामध्ये कवी भूषण, कवी कलश आले होते, कवी भूषण आले होते. कवी कलश ते उत्तराखंडातून आले होते, कवी भूषण उत्तराखंडात आले होते. कवी कलश हे संभाजी महाराजांचे मित्र होते. त्या टायमाला औरंगजेबाने संभाजी महाराजांना कैद केलं ना, त्या टायमाला औरंगजेबाने संभाजी महाराजांचा अत्यंत अमानुष्य चालू केला. अंगावरची चामडी काढली गेली, उकळ ते कानामध्ये ओतला गेला, लाल सळे डोळे बाहेर काढले. पण हिंदवी स्वराज्याचा छाव होता ताट. अरे सुकली नाही मान, वाकला नाही कणा. तर पन्ना कापे आपल्याला ठेच लागली, काटा जर तुटला तर आपण ठोठो बोलतो. येणाऱ्या पिढीसाठी, रयतेसाठी आपल्या संभाजी महाराजांनी आपल्यासाठी धर्मवीर म्हणून पत्करलं. तरी त्याने धर्म कधी स्वीकारलेला नाही, म्हणून त्याला म्हटलं गेलेलं आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. औरंगजेब अखेरचा श्वास महाराजांचा गेला. त्या औरंगजेब आपल्या बडी बेगमला म्हणाला होता, अरे ओ मेरी बडी बेगम साहिबा, अरे ओ मेरी बडी बेगम साहिबा, उस काफर सिवाने संभा को पैदा किया, अगर वैसा संभा मेरे घर पैदा होता ना, मैं पूरे हिंदुस्तान पे राज. कविभूषण म्हणतात, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, अगर ना मेरे शिवराय होते यहाँ पे आज सबकी सुनाई. माझ्या रायगडाची महत्वाची माहिती संपलेली आहे. पण जातकाचा माझ्या ग्रुपला एक शेर सांगत असतो. पहिला शेर असा म्हटला जातो, घासल्या विनादार नाही, घासल्या विनादार नाही, तलवारीच्या बातीला मरण शिवार्थ नाही, महाराष्ट्राच्या काळ्या बातीला. रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात, रात्रीच्या अंधाराला रात्र म्हणतात. अरे तांदूळ शिजल्यावर त्याला भात म्हणतात. महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायांना विसरेल त्याला खरोखर एक जड्याची जात म्हणतात, त्याला खरोखर एक जड्याची जात म्हणतात. रायगडाची महत्वाची माहिती माझी संपलेली आहे. आता माझं मी तो निरोप घेणार आहे. पुढे राजाची समाधी आहे, साईडला वाघे कुत्र्याच्या नावाची पाठी आहे, आतमध्ये शिवलिंग आहे आणि आतमध्ये ज्याने रायगड किल्ला बांधला त्या कलाकारच्या नावाची पायरी आहे. माझी माहिती संपलेली आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.